विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या निवडणूक पार पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्व पक्षांच्या बैठकांचा सपाटा पाहायला मिळतोय। काँग्रेस आमदारांच्या बैठकीला उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली। विशेष म्हणजे जितेश अंतापूरकर आणि झिसान सिद्दीकी या काँग्रेसच्या 2 आमदारांनी बैठकीला दांडी मारली। काँग्रेसच्या आमदारांना मार्गदर्शन केल्यावर मवियाच्या प्रमुख नेत्यांचीही एक बैठक पार पडली। या बैठकीत उद्या मतदानासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची देखील बैठक पार पडली। छगन भुजबळांव्यतिरिक्त सर्व आमदार उपस्थित होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आमदारांची देखील बैठक सुरू आहे। भाजपच्या बैठकीला आता मुख्यमंत्री शिंदे देखील दाखल झालेत। विधान परिषदेच्या मतदानात पहिली, दुसरी आणि तिसरी पसंती असं मतदान करावं लागतं। काही उमेदवारांसाठी दुसऱ्या पसंतीची मतं देखील महत्त्वाची ठरतात, त्यामुळे कुठल्या आमदारांना कसं मतदान करायचं हे ठरवून द्यावं लागतं आणि म्हणूनच या बैठका घेतल्या जात आहेत। तेव्हा विधान परिषदेची निवडणूक अवघ्या काही तासांमध्ये पार पडणार आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमदारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, शरद पवार गट, त्यासोबतच उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसची बैठक पार पडलेली आहे। काँग्रेसच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे देखील पोहोचलेले होते, तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील आपल्या आमदारांना मार्गदर्शन केलं। तर दुसरीकडे भाजपची बैठक पार पडली आणि भाजपच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पोहोचले होते। दरम्यान विधान परिषदेसाठी कोण कोण उमेदवार रिंगणात आहेत आपण एक नजर टाकूया। महायुतीतले उमेदवार कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। भाजपचे पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर, तर शिवसेना शिंदे गटाकडून कृपाल तुमाने आणि भावना गवळी, तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा